सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन नेहम्याचा 8वा अध्याय वचने 4 ते 10. नेहम्याचा 8वा अध्याय वचने 4 ते 10. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पिठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्या जवळ उजवीकडे मत्तिथ्य, शेमा, अनाया, उरिया, हिल्किया व मासेया हे उभे राहिले व त्याच्या डावीकडे पदाया, मिशायल, मल्खिया, हाशुम, हशबदाना, जखऱ्या व मशुलाम हे उभे राहिले. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडिला. तेव्हा एज्रा सर्वांस दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडिला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवादिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लावून व आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. येशुआ, बानी, शरेबा, यामीन, अकूब, शबत्तई, होदिया, मासेया, कलिता, अजऱ्या, योजाबाद, हनान व पलाया हे लेव्यान सुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांस समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. मग नेहम्या, तिशार्था, एज्रा, याजक, शास्त्री आणि लोकांस शिकवणाऱ्या लेवी हे सर्व लोकांस म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहे. तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्यास सांगितले, जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय प्या व ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन नेहम्या याचं पुस्तक, त्याचा 8वा अध्याय 4 वचनापासून तर 10 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, आम्हाला ह्या ठिकाणी एज्राबद्दल वाचायला मिळतं आणि एज्रा हा एक बायबलचा पंडित व्यक्ती होता. बायबल व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या तो समजणारा व्यक्ती होता. आणि 8वा अध्याय 4 ते 10 मध्ये यदि आम्ही वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की एज्रा लोकांना नियमशास्त्र वाचून दाखवत आहे. आणि आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय की नियमशास्त्राच्या बऱ्याच गोष्टी प्रियांनो त्या लोकांना समजत नव्हत्या आणि समजत नसल्या कारणाने प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये अंधकार झाल्यासारखं ते होतं. आणि जेव्हा आम्ही बघतो की एज्रा उभा राहून तो परमेश्वराची वचने, नियमशास्त्राचा तो ग्रंथ जेव्हा वाचू लागला आणि जेव्हा त्यांना समजावून सांगितलं, प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. लोक प्रियांनो त्या ठिकाणी रडू लागले.
माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराने आपल्या संपूर्ण नावाहून वचनाची थोरवी वाढवलेली आहे. वचन प्रियांनो, तुम्हाला आणि मला वाटतंय की वचन आमच्या जीवनासाठी काय आहे, काय नाही आहे, काय महत्वाचं आहे का नाही आहे, परंतु मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचं वचन हे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आणि दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. प्रियांनो, आम्हाला ते वाचणं गरजेचं आहे, ते आत्मसात करणं गरजेचं आहे, ते दैनंदिन जीवनामध्ये आमच्या ते रुटीन लागणं गरजेचं आहे की मी परमेश्वराचं वचन वाचावं, त्याच्यातून बोध घ्यावा माझ्या दैनंदिन जीवनामध्ये. आज बरेचसे माझ्या प्रियांनो, जेव्हा वचन त्यांना कळलं, आम्हाला इथं दिसतंय की त्यांना ते रडू लागले. आज प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, वचन आहे जे तुम्हाला आणि मला धार्मिकतेच्या मार्गात घेऊन जात असते, ते पापापासून आम्हाला दूर ठेवत असते. आज वचन जे आहे तुम्हाला आणि मला प्रत्येक बंधनातून ते मुक्त करण्यास सक्षम आहे माझ्या प्रियांनो. आणि आज ह्यासाठी आम्ही त्या वचनाला महत्व द्यावं, त्या वचनाचं गांभीर्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असावं. प्रियांनो, आज प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना रडू आलं म्हणजे त्यांच्याशी वचन बोललेलं आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं वचन तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतं. आज मला तुम्हाला सांगू द्या की जे लोक परमेश्वराचं वचन वाचत नाही, जे लोक परमेश्वराचं वचन ऐकत नाही, आजही ते अंधकारामध्ये आहे, आजही त्यांच्या जीवनामध्ये तो प्रकाश पडलेला नाही. आज मला तुम्हाला सांगू द्या, प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाडायचा आहे तर देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे, त्याच्यावर मनन करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या दिव्यासारख्या प्रकाशामध्ये चालवल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, वचनानुसार चालणारा माणूस कधीही अडकत नाही, कारण की तो प्रकाशात चालतो. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, आम्ही प्रकाशात चालतो का? आम्ही देवाच्या वचनानुसार करतो का? आम्ही देवाचं वचन ऐकतो का? आम्ही देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो का? तर प्रियांनो, नाही करत तर प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये करूया. ते रोज दैनंदिन जीवनामध्ये आमच्यासाठी ते असणं फार गरजेचं आहे. परमेश्वर देव बाप आपणाला ह्या सर्व वचनांच्या द्वारे आशीर्वादित करो. चला तर आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, तुला धन्यवाद देतो, प्रार्थना करतो माझा राजा. आज प्रभू परमेश्वरा, जेव्हा एजरानी ते वचन आणि शास्त्र ते वाचून दाखवलं, प्रभू परमेश्वरा समजून सांगितलं, तेव्हा प्रभू परमेश्वर बाप्पा सर्व लोक रडू लागले. आज परमेश्वरा, मी तुझ्याकडे विनंती करतो, आज आम्हाला वचन समजत नाही, काय आहे आम्हाला माहित नाही प्रभू, परंतु परमेश्वरा तू आम्हाला त्या वचनाचं गांभीर्य समजू दे, त्याच्यामधला रस कळू दे, त्यामधलं गांभीर्य परमेश्वराचं रहस्य कळू दे परमेश्वरा, जेणेकरून देवा आमच्या जीवनामध्ये प्रकाश येईल. धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.